अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्या मनात एखादी इच्छा असेल आणि काही केल्या ती इच्छा पूर्णच होत नसेल। एखादी अशी इच्छा असेल जी वर्षांपासून सतत अपूर्ण राहत असेल। बऱ्याच वेळा आपल्या अशाही काही इच्छा असतात की ज्या 90% किंवा 99% पूर्ण होत येतात। कुठेतरी 1% काहीतरी राहतं। आपल्याला वाटतं की उद्या माझी इच्छा पूर्ण होणार, काही क्षणात हे 100% माझं काम होणार, पुढच्या 24 तासात माझं हे स्वप्न पूर्ण होणार। असंख्य वर्षांपासून राहिलेली ही माझी इच्छा या 2 दिवसात नक्की पूर्ण होणार, खात्री असते आपल्याला। आपण त्यासाठी प्रयत्न करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण जेव्हा सगळं काही करूनही आपली ती इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा आपण पुन्हा एकदा हारून जातो। बघा, तुमच्याही मनात एखादी इच्छा असेल, ती विवाहाची असेल, नोकरीची असेल, प्रमोशनची असेल, स्वतःचं घर होण्याची असेल, तुमचं एखाद्या व्यक्तीवरती प्रेम असेल, त्या व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा असेल, जागा खरेदी करण्याची असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल, काहीही तुमची इच्छा असू शकते, जी इच्छा सतत अपूर्ण राहत असेल। अशी इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी काहीच तासांत ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे। तुम्ही सगळ्यांनीच वारंवार माझ्याकडून लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल ऐकलं असेल। जेव्हा आपण उपाय करून थकतो, जेव्हा आपण सेवा करून थकतो, आपण सगळं करून हारतो, संपतो, काहीच कळत नाही, काहीच समजत नाही, काहीच सुचत नाही, तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायांकडे वळतो। लॉ ऑफ अट्रॅक्शन हे स्वतःकडनं आपली जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून घेतं आणि आपण व्यक्त केलेली इच्छा काहीच क्षणात आपल्याला पूर्ण करून देतं। जेव्हा आपण उपाय आणि सेवा करतो तेव्हा त्याचा संबंध हा धार्मिक कार्याशी, पूजा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्यांच्याशी असतो। पण जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करतो तेव्हा त्याचा संबंध हा फक्त आणि फक्त आपल्या पॉझिटिव्हिटीशी, आपल्या मनात जितका विश्वास असेल, जितका आपण ठाम असू, तितक्या लवकर हे उपाय सक्सेस होतात। या उपायांसाठी कुठल्याही प्रकारचा खर्च नाही, कुठल्याही प्रकारचा पैसा लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे पूजापाठ मंत्र स्तोत्र नाही। फक्त तुम्हाला 100% पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि पूर्ण विश्वासाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे। आता सगळ्यात पहिले यासाठी तुम्हाला लागणार आहे एक वही। छानपैकी तुम्ही डायरी घेऊ शकतात, छानपैकी तुम्ही वही घेऊ शकतात, काहीही चालेल, पण ती कोरी, करकरीत, व्यवस्थित, नवीन असणारी। कुठेतरी मध्ये काहीतरी तुम्ही लिहिलंय, 2-4 पानं गेली, फाटली, असं नको। व्यवस्थित असणारी अशी छोटी वही तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत निळ्या रंगाचा, लाल रंगाचा, हिरव्या रंगाचा, पिवळ्या रंगाचा एखादा पेन। आता सगळ्यात पहिले काय करायचं, एक दिवस कुठलाही चालेल। आता मी तरी माझ्या सगळ्या उपायांची सुरुवात ही गुरुवारपासून करते, कारण गुरुवार माझ्यासाठी लकी किंवा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा वार आहे। तुम्हाला जो वार आवडत असेल, जो तुमच्यासाठी लकी वार म्हणजे तुम्हाला वाटतोय, त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर एक छान पेन, ही वही घ्यायची आहे। त्यानंतर वहीचं पेज काढायचं, वहीचं पहिलं पेज काढायचं। जो पेन तुम्ही घ्याल त्या पेनाने वहीच्या पहिल्या ओळीवरती, ही जी पहिली ओळी आहे याच्यावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे। पण ती इच्छा कशी लिहायची ते नीट ऐक। समजा हा उपाय, ही रेमेडी मी नोकरीसाठी करत आहे, मला छान नोकरी लागणार आहे, म्हणजे मला छान नोकरी मिळावी, चांगला पगार असावा, त्यासाठी मी जर ही सेवा करत असेल तर तुम्हाला या वहीवरती लिहायचं आहे, मला खूप छान किंवा मला माझ्या मनासारखी नोकरी लागलेली आहे, धन्यवाद ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स। पुन्हा खाली लिहायचं, मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे। बघा, तुम्हाला नोकरी लागलेली नाहीये किंवा तुम्हाला नोकरी मिळालेली नाहीये, तुम्हाला नोकरी हवी आहे, पण ती इच्छा तुम्हाला पूर्ण झालेली आहे, असं तुम्हाला पॉझिटिव्हिटीने याच्यावर लिहायचं आहे। आता समजा तुम्ही हा उपाय करताय विवाह जुळण्यासाठी, तुम्हाला लिहायचं आहे, माझा खूप चांगल्या ठिकाणी विवाह जुळलेला आहे किंवा मला हवा त्या ठिकाणी विवाह जुळलेला आहे, असं लिहायचं। आणि त्याच्या पुढेच लिहायचं, धन्यवाद ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स। जे लिहाल ते 21 वेळा लिहायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, त्याला 15 पानं असतील तर पान उलटा
आणि इथे सुद्धा लिहा. असं तुम्हाला 21 वेळा लिहायचं आहे. मोजून तुम्हाला 21 वेळा एकच वाक्य पूर्ण पॉझिटिव्हिटीने लिहायचं आहे आणि त्या 21ही वाक्यांच्या समोर तुम्हाला न चुकता थँक्यू युनिवर्स किंवा थँक्यू ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड हे सुद्धा लिहायचं आहे. ते वाक्य लिहत असताना अजून एक गोष्ट, ते वाक्य लिहत असताना तुम्हाला ते एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे. मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे, तुम्हाला एक नोकरीचा सीन तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. मी नोकरीला जात आहे, चांगला पगार आहे, तिथे स्टाफ आहे, पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला ते डोळ्यासमोर आणायचं आहे. समजा लग्नासाठी करताय तर तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही जेव्हा तिथे लिहाल की माझं खूप चांगल्या ठिकाणी विवाह जुळलेला आहे, त्यावेळेस तुम्हाला तिथली काही लोक, तुमच्या विवाहाचे काही क्षण, कुणी तुम्हाला काय म्हणत आहे किंवा म्हणजे तुमचा जोडीदार, ते सगळे जी रंगवलेली तुम्ही स्वप्न आहेत ना ती तिथे तुम्हाला लिहत असताना डोळ्यासमोर आणायचे आहेत. म्हणजे पूर्ण त्या वाक्याला, ते लिहत असताना त्या मुवमेंटला तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटी द्यायची आहे. ठीक आहे. प्रमोशन असेल तर तुम्हाला लिहायचं आहे माझं प्रमोशन झालेलं आहे आणि मी खूप खुश आहे, थँक्यू ब्रह्मांड, थँक्यू युनिवर्स. समजा तुम्ही जर तुमचं घर घेण्यासाठी करत आहात तर तुम्हाला लिहायचं आहे मला हवं त्या ठिकाणी माझं घर झालेलं आहे किंवा मला हवं त्या ठिकाणी मी घर खरेदी केलेलं आहे, थँक्यू ब्रह्मांड, थँक्यू युनिवर्स. दोघांपैकी काही एक शब्द लिहा, थँक्यू युनिवर्स हे लिहायचं. जेव्हा तुम्ही घराबद्दल असं पॉझिटिव्हिटीने लिहाल तेव्हा ते एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला आणायचं आहे. असं पूर्ण 21 वेळा तुमचं लिहून झालं की त्यानंतर ही जी वही आहे ही वही उचलायची आणि कपाटात ठेवून द्यायची. ज्या दिवसापासून तुम्ही हे कराल त्या दिवसापासून सलग 21 दिवस करायचं. किती? 21. आजपासून सुरू केलं, आज उद्या परवा असे कंटिन्यू न चुकता कुठलाही दिवस न मिस्टेक करता 21 दिवस करायचं आहे. 21 दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर ही जी वही आहे ही वही तुम्हाला कुठे टाकायची असेल, ठेवायची असेल तुम्ही ठेवू शकता. ही रेमेडीज तुम्हाला 6 महिन्यातून फक्त एकदाच 21 दिवसांसाठी करायची आहे. समजा हे 6 महिने आहेत, या 6 महिन्यात 21 दिवसांसाठी मी ही रेमेडीज केली नोकरीसाठी. 6 महिने उलटले, 6 महिन्यानंतर मला वाटते की आता मी नोकरीसाठी 6 महिन्यानंतर मला वाटते की मी आता विवाहासाठी ही रेमेडीज यूज करावी, तर तुम्ही पुन्हा एक नवीन वही आणा, एक नवीन पेन आणा आणि त्या 6 महिन्यानंतर पुन्हा तुम्ही तुमच्या विवाहासाठी ही रेमेडीज सुरू करा. बघा 21 दिवसांच्या आत 100% तुमची कितीही कठीण असणारी, अपूर्ण असणारी इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला जे हवं आहे आयुष्यात ते मिळून जाईल. प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल, सगळं चांगलं शुभ होईल. जे जे तुम्हाला कधी मिळालं नव्हतं ते देखील तुम्हाला या एका रेमेडीजने मिळून जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन मधला हा खास उपाय आहे. मी या आधी देखील हा जो उपाय आहे तो आपल्या चॅनलवरती अगदी 2 वर्षापूर्वी मला वाटतं मी शेअर केला होता. त्या जर तुम्ही व्हिडिओला कमेंट बघितल्या तर कितीतरी लोकांची स्वप्न पूर्ण झालेली आहेत, कितीतरी लोकांच्या इच्छा ज्या आहेत ना त्या आपल्या या रेमेडीजने पूर्ण झालेल्या आहेत. आता नवीन लोक जोडली गेलेली आहेत. नवीन लोकांसाठी पुन्हा एकदा मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.